शिवस्मारक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कसाठी 200 कोटी रुपयांचा वाढीव निधी मिळवण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा, आमदार अब्दुल सत्तार यांचे निर्देश। माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी बुधवारी सायंकाळी अजिंठा लेणीच्या पायथ्याशी उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारक व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या पहिल्या टप्प्यात सुरू असलेल्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतलाय। छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कसाठी प्रत्येकी 15 एकर वाढीव जागा तसेच संत सेवालाल महाराज स्मारकासाठी 5 एकर जागा उपलब्ध करून देण्यासह शिवस्मारक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे वाढीव प्रकल्पासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयांचा वाढीव निधी मिळावा यासाठी तातडीने शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी उभारण्यात येणाऱ्या दोन्ही प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे। पहिल्या टप्प्यातील कामे निर्धारित वेळेत व्हावे यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। टप्पा 2 साठी शिवस्मारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे प्रत्येकी 200 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करून शासनास पाठवा। जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणारा प्रत्येक पर्यटक येथे यावा यासाठी जागतिक स्तरावरील सदरील पार्क निर्माण व्हावे यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन करावे। यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले। याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमॅन अर्जुन पाटील गाढे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुंदरदास भगत, कार्यकारी अभियंता अशोक एरीकर, उपविभागीय अभियंता अजय टाकसाळ, शाखा अभियंता संदीप वाघमारे, धर्मराज दराडे, अशोक चव्हाण, पपिंद्रपाल सिंगवाईटी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.